नमस्कार, मी स्नेहा चव्हाण, समुपदेशिका, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. दर्शक हो, या ऑनलाईन मंचावरती आपण विविध तज्ञांच्या मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या भेटीला आलेले आहेत ते अभिजित हिरप सर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. अभिजित सरांशी दिलखुलास गप्पा मारण्यापूर्वी, त्यांच्याशी थेट संवाद साधण्यापूर्वी आपण त्यांचा थोडासा अल्प परिचय जाणून घेऊया. अभिजित हिरप हे मूळ परभणी जिल्ह्यातले चारठाणा येथले असून त्यांनी विज्ञान शाखेमधून इयत्ता 12वी ही विद्या विवेकानंद कॉलेजमधून पूर्ण केली. तर 2007 साली त्यांनी विवेकानंद कॉलेजमधून BBA इन मॅनेजमेंट हे पूर्ण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद येथून त्यांनी MA इन मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझमचा कोर्स पूर्ण केला आणि त्यावेळेला त्यांच्या थिसिसचा विषय होता तो पेज 3 कल्चर अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ मधुर भंडारकर इन बॉलिवूड. इंग्रजी, हिंदी आणि मराठी ह्या तिन्ही भाषांवरती सरांचं प्रभुत्व असून संगणकाची सुद्धा त्यांनी विविध कौशल्य आत्मसात केलेले आहेत, जसं मायक्रोसॉफ्ट ऑफिस, ॲडोब पेजमेकर, इनडिझाइन, iNews, क्वार एक्सप्रेस, स्मार्ट न्यूज. त्याचबरोबर वेब एडिटर म्हणून त्यांनी न्यूज कोऑर्डिनेशन, सोशल मीडिया मॅनेजमेंट, मीडिया वॉच, सर्वे अँड डाटाबेस मॅनेजमेंट, स्पेशल स्टोरीज मध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. याचबरोबर मीडिया कन्सल्टंट म्हणून त्यांनी कंटेंट रायटर, ब्लॉग रायटर, स्क्रीन प्ले रायटर, मीडिया कन्सल्टंट, पॉलिटिकल PR, सर्वे अँड डेटाबेस मॅनेजमेंट, मार्केटिंग थीम डेव्हलपमेंट, स्पेशल ॲडव्हर्टायझिंग सप्लिमेंट्स अशा अनेक ठिकाणी त्यांनी स्वतःची एक ओळख करून दिली आहे. समाजामध्ये त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या कामामधून स्वतःची एक ओळख करून दिलेली आहे. त्यांच्या प्रगतीचा हा आलेख हा असाच उंचावत गेला की त्याची नोंद ही समाजाने सुद्धा घेतली. म्हणजे मागील गेली 15 वर्षापासून सर हे या माध्यम क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि आतापर्यंत त्यांनी लोकमत, सकाळ, दिव्य मराठी या दैनिकांमध्ये विविध पदांवरती काम केलं आहे. आता ते क्रिएटिव्ह हब या माध्यम संस्थेचे संचालक आहेत, तर त्या हेल्दी सोसायटी प्लसचे वेब एडिटर आहेत. त्यासाठी त्यांनी फ्रीलान्सर बिझनेस जर्नलिझम 2019 करता सुद्धा त्यांना पुरस्कार प्राप्त आहे. एवढंच नाही तर दर्शक हो, त्याचबरोबर त्यांनी युनिसेफ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभाग आणि अप्रतिम मीडिया फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा चौथा स्तंभ हा पुरस्कार सुद्धा संपन्न केला आहे. सर, हा आपला प्रगतीचा हा जो करिअरचा जो आलेख आहे हा असाच उंचावत राहू दे, ह्या मात्र तुम्हाला प्रादेशिक विद्या प्राधिकरण मधून शुभेच्छा. आणि आता आपण आपल्या संवादाला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की या क्षेत्रामध्येच करिअर करावं असं तुम्हाला का वाटलं? एकतर धन्यवाद मॅडम. मी सर्वप्रथम विद्या प्राधिकरण मुंबई आणि स्नेहा मॅडम, मी आपलं आभारी आहे. तुम्ही मला या व्यासपीठावर, एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली आणि आपण ज्या पद्धतीनं एकतर माझा परिचय करून दिला तो खरंच खूप छान, म्हणजे खूप छान परिचय करून दिला. त्याच्याबद्दल पण मी आपला आभारी आहे. मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं देऊ इच्छितो मॅडम की एकतर सुरुवातीला मी BBA आणि मास कम्युनिकेशन जर्नलिझम पूर्ण केल्यानंतर जर्नलिझम करत असताना मी IBN लोकमत नुकतंच चॅनल सुरू झालेलं होतं, तिथे मी इंटर्नशिप होतो आणि आकाशवाणीमध्ये मी बातम्यांचं काम करायचो. ते 2009 मध्ये पूर्ण झाल्यानंतर मी सकाळ, लोकमत आणि दिव्य मराठी या तिन्ही, दिव्य मराठीच्या वेब आवृत्तीमध्ये होतो मी. त्या तिन्ही ठिकाणी मी बातमीदार आणि उपसंपादक म्हणून मी काम केलं. हे काम करत असताना प्रामुख्याने माझे बातम्यांचे विषय जे होते ते मार्केट, इंडस्ट्री, टॅक्सेशन, टुरिझम या विषयामध्ये मी बातम्या जास्त दिल्या आणि त्याच्यामध्ये औरंगाबाद सारख्या ठिकाणी हे सगळं नवीन होतं आणि या ठिकाणावरनं बातम्या देणं हे आव्हानात्मक होतं. हे सगळं करत असताना असं लक्षात आलं की बाजारपेठेमध्ये म्हणजे मग ते स्वतः माध्यम समूह असतील किंवा औद्योगिक संस्था असतील, नव्यानं सगळं आता ज्यांनी रिव्होल्युशन केलं आता रिसेंटली एक मागच्या 5-7 वर्षामध्ये डिजिटल मीडिया माध्यम असतील, यांच्यामध्ये कंटेंट म्हणजे लिखाणाची फ्रेश कंटेंटची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात आलं.
म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की मी ठरून आलो का, तर मी बिलकुलही ठरून आलेलो नाही या क्षेत्रामध्ये. कारण की माझं शिक्षणाचं जर बघितलं तुम्ही, तर मी 11वी-12वी विज्ञान, त्याच्यानंतर मी BBA केलं आणि त्याच्यानंतर मी मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम केलं. पण शिक्षण जरी हे वेगवेगळं असलं तरी त्याचा उपयोग आपल्याला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये होतो, हे आपल्याला म्हणजे लक्षात घ्यावं लागेल. कारण की या प्रत्येक गोष्टीचा मला फायदा नक्कीच कुठे ना कुठे होतो. तर मॅडम, मी इथं काही ठरून आलेलो नाही. जेव्हा लक्षात आलं की जनसंपर्क आणि कंटेंट रायटिंगची आवश्यकता आहे, तेव्हा मी 2017 मध्ये दिव्य मराठी ही शेवटची नोकरी मी तिथं राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर क्रिएटिव्ह हब नावाची मी संस्था सुरू केली. आणि त्याच बरोबरीला जसं तुम्ही उल्लेख केला, हेल्दी सोसायटी प्लस नावाचं मॅगझिन मी सुरू केलं. मॅगझिन मी सुरू करतोय आता, लॉन्च होतंय माझं. वेब पोर्टल सुरू केलं मी. तर या माध्यमात म्हणजे क्रिएटिव्ह हबच्या माध्यमातनं मी PR चे काम आणि कंटेंट रायटिंगचे काम करतो. तर अशा पद्धतीनं मी हे सुरुवात करत गेलो. मराठवाड्यासारख्या ठिकाणी मुळात लिखाण विकणं हे मोठं चॅलेंजिंग काम होतं. कारण की पुण्या मुंबईच्या सारख्या ठिकाणी मोठमोठ्या संस्था असतात आणि प्रोफेशनली रायटिंग हे विकल्या जातात. तर औरंगाबाद सारख्या ठिकाणी निश्चितच हे खूप चॅलेंजिंग होतं. मुळात लोकांना सांगणं की लिखाण हे विकत घ्या, ही पद्धत इथं रुजवायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. आणि आता माध्यम समूह असतील, इंडस्ट्रीयल म्हणजे औद्योगिक संस्था असतील, कंपन्या असतील, हॉटेल्स असतील, या प्रत्येक ठिकाणी काही जे असतं, म्हणजे काहींना डिजिटल साठी कंटेंट लागतो, काहींना वेबसाईटला त्यांच्या कंटेंट लागतो, काही वैयक्तिक जे प्रॉमिनंट पर्सनॅलिटी असतात यांना ब्लॉग लिहिण्यासाठी यांना कंटेंट, यांचे विचार असतात, पण मग यांना लिहून देणारं कोणीतरी हवं असतं. तुमचं काही ज्या संस्था आहे, औद्योगिक संस्था, यांना रिसर्च लागत असतो. काही पॉलिटिकल संस्था असतात, यांना त्यांचं ब्रँडिंग, इमेज बिल्डिंग साठी कंटेंट लागत असतो. आणि तो पण कंटेंट म्हणजे स्कॅटर्ड वेनी नाही, एक ठराविक थीमनी त्यांना हवा असतो. तर हे सगळं देण्याचं काही क्रेडाई संस्था, क्रेडाई म्हणजे जी बिल्डर असतील, यांना वेगवेगळ्या स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहोचायचं असतं. तर तो कंटेंट क्रिएशनचं काम मी करायला सुरुवात केली. सुरुवातीला खूप म्हणजे एकदम म्हणजे सांगायला हरकत नाही या व्यासपीठावर, म्हणजे पगाराच्या निम्म्यापेक्षा निम्मा म्हणजे 25% माझं पहिल्या महिन्याचं अर्निंग होतं. म्हणजे नक्कीच हे म्हणजे कोणीतरी म्हणजे हे तेव्हा जर विचार केला असता तर हे म्हणजे याला म्हणूयात असं की तोट्याचा धंदा मी सुरू केलेला होता. पण हळूहळू आता तो 3-4 वर्ष आता तो ग्रो होतोय सातत्यानं. आणि आता एक ओळख निर्माण झालेली आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आता एक काही ठराविक ज्या एक 10-15 प्रॉमिनंट संस्था आहे, या प्रॉमिनंट संस्थांचं काम आम्ही क्रिएटिव्ह हब या संस्थेच्या माध्यमातून बघतोय. त्याचा मला छान वाटतंय मॅडम. खरंच तर तुमचे प्रामाणिक प्रयत्न आणि अथक मेहनत आणि जी चिकाटी होती, ह्याला तुमच्या यश आलेलं आहे. सर, या क्षेत्रामध्ये येण्यासाठी कोणत्या पात्रता किंवा कुठल्या क्षमता ह्या आवश्यक आहेत? जसं मी आता सांगितलं की मी या 2-3 वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये मी शिक्षण केलंय. याची कुठंतरी चेन तयार झाली आणि मी या व्यवसायात आलो असं मला वाटतं. एक याच्यात ठाम असं काही काम नसतं. म्हणजे जसं एखादी कंपनी आपण सुरू करतो, उदाहरणार्थ आपण बॉल पेन तयार करण्याची जर कंपनी सुरू केली, तिथं आपल्याला माहित असतं निश्चितपणे आपल्याला काय करायचं. पण याला सर्व्हिस इंडस्ट्री मधला हा मोठा पार्ट आहे, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येत नाही हा. तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. गरजेमध्ये तुम्ही म्हणजे उदाहरणार्थ मी जर लिखाणात खूप छान आहे, पण माझा जर जनसंपर्क नसेल तर मी या क्षेत्रामध्ये येऊ नये. एक म्हणजे मला वेगवेगळ्या सातत्याने. आणि दुसरी गोष्ट काय असतं म्हणजे कंटेंट रायटिंग लिखाणाचं जर काम बघितलं, औद्योगिक संस्थांसाठी लिखाण वेगळ्या पद्धतीने हवं असतं. जर मी एखाद्या व्यक्तीसाठी जर लिहितोय, त्यांच्या वतीनं जर मी ब्लॉग रायटिंग किंवा काही करतोय, त्यांची गरज वेगळी असते. डिजिटल साठी जर मी लिहितोय, त्यांच्यासाठी गरज वेगळी असते. हा, याच्यामध्ये कॉमन जर धागा जर तुम्ही म्हणाल तर प्रामुख्यानं हे क्षेत्र रिलेटेड आहे मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमशी, असं आपण एक ढोबळ मानानं म्हणू शकतो. पण हे गरजेचं नाही की तुम्ही ही पदवी तुम्ही संपादन केलेलीच असावी. मग मला काय वाटतंय की जसं तुम्ही म्हणालात ओळख करून देतानाच की
मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या भाषा ह्या बेसिक झालं, पण याच्या पद्धतीने याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला फॉरेन लँग्वेजेस आणि तुम्हाला जर इतर प्रादेशिक भाषा, मग जम्मू काश्मीरची वेगळी असेल, अजून तुमची अजून तामिळनाडूची वेगळी असेल, केरळची वेगळी असेल, या प्रादेशिक भाषा जर असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाला एक्सपान्शन, विस्तारीकरण छान पद्धतीने करू शकता. कारण की आता डिजिटलला आपण बघतोय मोठ्या मोठ्या कंपन्या याच्यात उतरलेल्या आहेत, काही उतरू इच्छित आहे. स्वतः गुगल असेल किंवा स्टोरी टेल असेल किंवा पॉडकास्ट मध्ये अजून वेगवेगळ्या कंपन्या आलेल्या आहेत. यांना वेगवेगळ्या भाषेतला उत्तम कंटेंट हवा असतो. आणि आता एक अजून म्हणजे पद्धती रुळतीये की मला हवं असतं की तामिळनाडूमध्ये काय चालू आहे, आंध्रामध्ये मला हवं असतं की औरंगाबाद किंवा महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे, त्यांना हवं असतं की इकडं काय हवं. मग हे कसं शक्य आहे, ते भाषेवर जर तुमचं ज्ञान असेल, तुम्ही एक सेगमेंट जर त्याला कॅप्चर करून जर ठेवला, तर मला नक्कीच वाटतं की भाषा जितक्या आल्या चांगल्या दर्जेदार, त्या तितकं तुम्हाला जास्त याच्यामध्ये हे आहे, त्याच म्हणजे संधी आहे. आणि त्याच पद्धतीने तुमचा जनसंपर्क ही तेवढाच हवा. तर मला वाटतं या क्षेत्रामध्ये काही अडचण नाहीये. आणि इथं मार्केट आपल्याला निर्माण करावं लागतं. इथं रेडी मार्केट नाहीये. ही मार्केटची तसं बघायला गेलं तर गरज आहे किंवा नाही, या दोन्ही बाजू आहेत. पण इथं लोकांना तुम्हाला सांगणं हे पण चॅलेंज असतं असं मला वाटतं. तर तुम्हाला एवढ्या सगळ्या ही चेन सगळी एकत्र तयार करावी लागते आणि ही बसवावं लागतं सगळं, असं मला वाटतं. नक्की नक्कीच सर. सर 2009 साली तुम्ही सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मराठवाडा युनिव्हर्सिटीमधून तुम्ही MA इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम पूर्ण केलं. मग ती तेव्हाची प्रवेश प्रक्रिया आणि आत्ताची प्रवेश प्रक्रिया याच्यामध्ये काही फरक आहे का? नक्कीच मॅडम. म्हणजे मला आठवतं 2007 मध्ये आम्ही जून जुलैच्या दरम्यान प्रवेश प्रक्रिया त्याची सुरू झाली होती. आणि ढोबळमानानं याच पद्धतीची प्रवेश प्रक्रिया भारताचे विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्नित महाविद्यालयामध्ये असती. त्याला प्रवेश पूर्व परीक्षा आपण म्हणतो. याच्यामध्ये मेनली तुमचं करंट अफेअर, बुद्धिमत्ता चाचणी आणि भाषा ज्ञान तुमचं तपासलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळतो. आता आम्ही जेव्हा प्रवेश घ्यायचा होता तेव्हा 40 ऍडमिशन साठी मला वाटतं आले होते, मला आठवतंय निश्चितच. आणि तेव्हा एकच संस्था ही एक प्रॉमिनंट संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये होती. त्याचप्रमाणे आता औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या 3 ते 4 संस्था अजून निर्माण झालेल्या आहेत. MGM डीम युनिव्हर्सिटी असेल, मौलाना आझाद मधलं हॉर्निमन कॉलेज असेल, या ठिकाणी पण जर्नलिझमचे कॉलेज आता वेगवेगळे 5-6 कॉलेज औरंगाबाद मध्ये तयार झालेले आहेत. तर वाढलेले आहेत. पण तिथं प्रवेश परीक्षा ही सक्तीनं द्यावीच लागते. त्याच्याशिवाय तुम्हाला आता मला वाटतं एक कॉमन महाराष्ट्र स्टेटनंच एक CET सुरू केलेली, तेवढा एक बदल झालेला आहे. पण प्रवेश परीक्षा द्यावीच लागते. एक हा विषय. आणि दुसरं जे आहे, आपल्याला व्हॅल्यू ऍडेड जे म्हणतो आपण, याच्या सोबतीला जे तुम्हाला हवं असतं, मराठी भाषा असेल किंवा भाषा संदर्भात काम करणाऱ्या संस्था असतील, मग इंग्रजी असेल, अजून वेगळ्या भाषा असतील किंवा जनसंपर्क असेल, छोट्या छोट्या संस्था आहेत ज्या त्या स्तरावर, म्हणजे पुण्याला उल्लेख करावा वाटतो, SILC एक आहे, म्हणजे सकाळ माध्यम समूह ते रन करतं. या पद्धतीच्या संस्था तुम्हाला व्हॅल्यू ऍडेड कोर्सेस तुम्हाला इथं मिळतात. म्हणजे साधारणतः याचं ड्युरेशन 15 दिवसापासून तर ते वर्षभरापर्यंत असू शकतं. काही वीकेंड बॅचेस ते घेतात. याच्यामध्ये तुम्हाला जे एक मूलभूत जे नॉलेज असतं त्याला तुम्ही अजून त्याला व्हॅल्यू ऍडेड करण्यासाठी निश्चितच या सगळ्या संस्थांची तुम्हाला मदत होत असते. आणि मला वाटतं अपग्रेड होण्यासाठी आपणही कुठंतरी इथं जावं असं मला वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ रिसेंटली डिजिटल मध्ये पण आता मला अपग्रेड, म्हणजे मी मूळ कंटेंट रायटिंग मधनं जरी सुरुवात केली असेल, मला लक्षात आलं की डिजिटल मध्ये आपल्याला गरज आहे. मग तिथं कंटेंट कसा असायला पाहिजे, मग तिथं मला हे शिक्षण मला या छोट्या छोट्या संस्थांमधनं घेता आलं असं मला वाटतं. बाकी प्रवेश पूर्व परीक्षा आहे ती द्यावीच लागती. आणि छोट्या संस्थांमध्ये डायरेक्ट तुम्हाला प्रवेश मिळतो तुमचा. फक्त तुम्ही सांगड त्याच्यात घालावी लागते की तुम्हाला एक्सटेंड कुठं करायचंय तुमचं नॉलेज, असं मला वाटतं मॅडम. सर, तुम्ही मास कम्युनिकेशन हा जो MA चा कोर्स करताना तुम्ही थिसिस केलेला आहे, ते पेस्ट्री कल्चर अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ मधुर भंडारकर इन बॉलिवूड. त्या थिसिस बद्दल, ही थिसिस करत असताना जो तुमचा अनुभव आहे तो आमच्यावर शेअर कराल का?
नक्कीच मॅडम. जसं आता पुन्हा इथं शहरांची तुलना आपण करू शकतो. जयदेव डोळे सर माझे मार्गदर्शक होते या थेसिस साठी आणि त्यांच्या मार्गदर्शनाला याचा मला खरंच आनंद आहे. म्हणजे पेज 3 त्या कल्चर बद्दल जर बोलायचं जर झालं तर औरंगाबाद आणि मुंबई हे भौगोलिक जिओग्राफिकल डिस्टन्स फक्त 400 किलोमीटरचं जरी असलं तरी बाकी सगळ्या, मग ते कल्चर असेल, मग फायनान्शियल असेल, मग बाकी तुमचं यंत्रणा असेल, याच्या संदर्भात हे 400 किलोमीटरचं डिस्टन्स मला वाटतं हे 400 वर्षांइतपत आहे असं म्हणायला हरकत नाही. हे खूप अतिरेक झाला, पण नक्कीच मुंबई आणि औरंगाबादमध्ये खूप मोठा फरक आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि तेव्हा तो विषय मी निवडला होता. म्हणजे पेज 3 मला वाटतं एक द सन नावाचं एक वृत्तपत्र आहे. त्याचं पेज 3 जे आहे ते पेज 3 कल्चर, तिथून ते पेज 3 आपल्याकडं सगळ्या जगभरात तो ग्लोबल सिनारिओ तयार झालेला आहे. आणि योगायोगानं त्यालाच सिमिलर जे मुळात मधुर भांडारकरचं पिक्चर पेज 3 त्याच्यात आला होता. त्यांनी काही प्रमाणात पेज 3 कल्चर त्याच्यातून दाखवून दिलं होतं. पण तो पिक्चरातला त्यातला एक ठराविक त्यांनी एक स्लॉट घेतला होता असं म्हणूया. पेज 3 कल्चर खूप वेगळं आहे, खूप मोठं आहे. त्याच्यामध्ये फॅशन सोबत इतरही विषय समाविष्ट असतात. औरंगाबादमध्ये मला उल्लेख करावा असा वाटतोय, ज्येष्ठ समीक्षक आहे, चित्रपट समीक्षक अशोकजी उजळमकर, त्यांचीही मला तेव्हा मदत झाली होती. ऑनलाईन मला युट्यूब मी तेव्हा बरंच मला शोधता आलं की मधुर भांडारकर सरांची मी बरेच मुलाखती त्याच्या माध्यमातून बघितल्या. काही टेलिफोनिक मी त्यांच्याशी ऑफिसशी कार्यालयाशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. आणि त्या काळामधले काही दैनिकाचे संदर्भ असतील तेही मला घेता आले तेव्हा. आणि बाकीचे ओव्हरऑल जे चित्रपट आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये पण ते पेज 3 कल्चर सातत्यानं जाणवत असतं. आणि त्यांचे पिक्चर सातत्याने महिला केंद्रीय असतात. तर पेज 3 कल्चर मधलं एक म्हणजे आता आपल्या इथलं पद्धत आणि त्यातलं एक ताळमेळ सांगड त्याची घालता आली मला वाटतं. आणि कशा पद्धतीनं हे जग आहे याची मांडणी मला करता आली या निमित्तानं. त्याचा मला नक्कीच आनंद आहे. आणि मराठी मधला पण तुलनात्मक त्याचा अभ्यास आम्ही केला होता. त्याच्यामध्ये इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये, इंग्रजी न्यूज चॅनल मध्ये असेल, आणि त्याच बरोबरीनं मग मराठीमध्ये त्याची मांडणी कशी होती. आता नव्यानच म्हणजे प्रीमियर जो सेगमेंट आहे, प्रीमियर एक मासिक आहे सकाळचं, लोकमत मध्ये आता सीएनएक्स सुरू झालेला आहे, जे पेज 3 आपण म्हणू शकतो. पण त्यातही खूप मर्यादा येतात त्या तुलनेत. कारण की आपला वाचक वर्ग त्याला अजून तेवढा हे झालेला नाही पेज 3 बातम्यांच्या बाबतीत. म्हणजे त्याच्यावर एका बाजूने टीका आणि टिप्पणी सुरूच असते आणि त्याचा वाचक वर्गही तितकाच असतो. तर हे दोन्ही टोकाच्या बाजू आहेत आणि काही गोष्टी त्याच्यातनं शिकता आल्या मॅडम. नक्कीच सर. सर तुम्हाला हा जो तुमचा करिअरचा प्रवास करताना अशा आव्हानांचा किंवा कुठल्या अडचणींचा आव्हानांचा असं तुम्हाला सामना करावा लागला का, आणि जर लागला तर त्याच्यावरती तुम्ही मात कशी केली? प्रश्न मोठा आहे मॅडम, पण एक मुद्देसूद एक 2-3 चॅलेंजिंग जसं उल्लेख केला मी, त्यात एक प्रामुख्यानं औरंगाबाद आणि मराठवाड्यासारख्या ठिकाणी कंटेंट विकणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. जसं म्हटलं की मानधन ही पद्धत, मानधन म्हणजे तुम्हाला जे ऐच्छिक असतं ते तुम्ही मानधन म्हणून तुम्ही पे करत असतात इन टर्म्स ऑफ सर्व्हिस. याच्यामध्ये एक बिल आणि जीएसटी लावून बिल देणं हे पहिल्यांदाच मला वाटतं मी केलं. आणि त्याच्यावरून बरंच हे झालं की स्वतः म्हणजे माझ्या सहकाऱ्यांनी पण म्हटलं की औरंगाबादमध्ये हे करता येणार नाही, पुणे मुंबईला जायला हवं. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या, पण एक ठरवलं होतं की आपलं औरंगाबाद बेस आहे आणि औरंगाबाद मध्ये आपण काम करायला पाहिजे. आणि लोकांना आपण जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत त्यांना समजणार नाही की लिखाणासाठी तुम्ही पैसे द्यायला लागतात. म्हणजे मुळात मी असं म्हणणार नाही की मी याची सुरुवात केली, पण हे निश्चित आहे की बिल देऊन त्याचं सर्व्हिस म्हणून त्याला ऑफिशियल त्याला मान्यता देण्याचं काम मी सुरुवात केली असं निश्चित मला म्हणता येईल. याच्या पलीकडं मग काही पॉलिटिकल जे आहे, डेटा अनालिसिसचे काम असतील, डेटा कलेक्शनचे काम असतील, हे आम्ही नव्यानं सुरू केले होते. आणि माध्यमात काम करत असताना डेटा कलेक्शन करणं वगैरे खूप जिकरीचं काम नसतं, पण ते विकणं खूप जिकरीचं काम असतं. तेही आम्ही काम केलं ते. आणि आता त्याच्या बाबत अवेअरनेस आलाय लोकांमध्ये की डेटा किती महत्वाचा आहे. याचं सगळ्यांना आता लक्षात आलेलं आहे
त्याच्यामुळे हा एक सेगमेंट आमचा एक नव्यानं डेव्हलप झालाय. औरंगाबादमध्ये एक छोट्या छोट्या ज्या औद्योगिक संस्था असतील किंवा मोठ्या संस्था असतील, या संस्थांसोबत आम्ही काम करतोय. मग तेव्हा जेव्हा विषय येतो की आता डेटामध्ये आम्हाला हे इनपुट हवंय, ते इनपुट हवंय, उदाहरणार्थ औरंगाबादचं जेव्हा आपण पॉलिटिकली काही लोकांना इनपुट हवं असतं की 2050चं विजन कसं असावं, औरंगाबादमध्ये टुरिझम डेव्हलपमेंट कशी असायला हवी, औरंगाबादमध्ये एव्हिएशन इंडस्ट्री कशी आहे आता एक्झिस्टिंग, औरंगाबादमधलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, औरंगाबादमधलं ट्रॅफिक मॅनेजमेंट कसं आहे, औरंगाबादमधलं मग हेल्थ रिलेटेड इश्यूज काय आहेत, या सगळ्या गोष्टींचं आम्ही सांगड घालत गेलो आणि याला आम्ही विकतोय. आता याचा आम्हाला विकतोय याच्यासाठी म्हणतोय मॅडम, कारण की सर्व्हाइव्ह होण्यासाठी तुमचं नॉलेज जर सेलिंग जर झालं नाही तर मला असं वैयक्तिक वाटतं की त्याचा उपयोग नाही आणि फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्याला किंमत नसती, असं एक माझं स्पष्ट मत आहे. सुरुवातीपासून तो एक मी नियम स्वतःला घालून दिला आणि ते पाळतोय मॅडम, असं मला वाटतं. अजून चॅलेंज एक दुसरं जे कंटेंट, म्हणजे हे सगळं याचा केंद्रबिंदू जो आहे तो कंटेंट, म्हणजे आशय ज्याला म्हणतो आपण तो आहे या सगळ्यांचा. कारण की डिजिटल जसं आलं, जसं सुरुवातीला प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ अशा 3 फॉर्मॅट मध्ये काम व्हायचं. आता डिजिटल मुळे इतके प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत की स्पर्धा वाढली, पण कॉपी पेस्टचे प्रकार सुरुवातीला खूप व्हायचे. पण हे सगळं होत असताना कॉपी पेस्ट मध्ये उदाहरणार्थ एखाद्या प्रॉमिनंट मीडिया हाऊसने एखादी बातमी किंवा एखादा कंटेंट जर ब्रेक केला तर काय व्हायचं, जशाच तसं कॉपी पेस्ट करून थोडेफार त्याच्यात बदल करून असं गृहीत धरू की शेकडो वेब पोर्टल, युट्यूब चॅनल आणि अजून बाकी सगळे त्याला वापरायला लागले. हे सगळं होताना त्याला ग्राफ जो असतो त्याचा व्ह्युअरचा, तो डिक्लाइन होत गेला. मग आता मागच्या 5-6 वर्षाचा जर आपण सिनारिओ चेंज केला, बघितला आपण, तर बरेचसे वेब पोर्टल म्हणजे डिजिटल वरचे असतील, कोणत्याही फॉर्म मध्ये असतील, कॉपी पेस्ट वाले सगळे आता जवळपास बंद पडल्यात जमा आहे. म्हणजे वाचकांना फ्रेश कंटेंट आणि फ्रेश कंटेंटच हवा असतो. मला वाटतं विषय बदललाय का मला माहित नाही, पण हा मुद्दा मी इथं संपवतो मॅडम, की फ्रेश कंटेंट मुळे काय, आणि मग तिथं चॅलेंजेस सुरू झालं की रोज आम्हाला नवीन कंटेंट तयार करून देणं. म्हणजे आम्ही आज अगोदरही कॉपी पेस्ट फॉर्मॅट मध्ये काम केलं नाही, मग काही वेब पोर्टलचे काम आले, मग त्याच्यासाठी मला टीम वेगवेगळ्या याच्यामध्ये मेनली आम्ही मॅन पॉवर हायर करण्याच्या ऐवजी आउटसोर्सला प्रायोरिटीज दिली. आउटसोर्स मधले एकाच विषयाचे आमच्याकडे एक 40-40, 50-50 लोकांची टीम आमच्याकडे तयार झाली. म्हणजे प्रत्येक वेळेस त्या विषयामध्ये आम्हाला नाविन्यपणा देता आला आणि त्याच्यामुळे काय झालं, जे आहे क्लायंट असतील आमच्याकडे ते टिकून आहे. कारण की त्याच्यामुळे काय होतं की नवीन कंटेंट तुम्हाला दरवेळेस येतो. म्हणजे मग तो किती रॉ आहे किंवा किती युजलेस आहे, याच्यापेक्षा महत्वाचं हे आहे की त्यांनी त्याची मतं त्यांनी मांडलेली आहेत आणि ओरिजिनल त्याच्यामध्ये कंटेंट आहे. मग तसं आता एक महाराष्ट्र देशासारखं असेल पोर्टल, बोलक्या आहे, बोलबिडू आहे, थोडक्यात आहे, यासारखे पोर्टल जर विचार केला तर हे फ्रेश कंटेंट आणि म्हणजे यांनी प्रॉमिनंट मीडियाच्या आज बरोबरीत हे केलेले आहेत. यांनी कंटेंट एक वेगळ्या पद्धतीनं मांडणी केली या सगळ्यांची. त्याच्यामुळे मला वाटतं निश्चितच त्याचा फायदा झाला नाही. हे चॅलेंजिंग पण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून हे खूप चॅलेंजिंग असणार आहे की कंटेंट क्रिएट करणं आणि नवीन कंटेंट वाचताना पॉडकास्ट असेल, ऑडिओ व्हिज्युअल असेल, टेक्स्ट असेल किंवा फोटोग्राफिकल, पण कंटेंट हा जितका ताजा असेल तितका तरच तो वाचकापर्यंत पोहोचणार आहे. अन्यथा तो खूप लवकरमध्ये त्याचं लाईफ संपणार आहे असं मला वाटतं. नक्कीच सर या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मला असं वाटतं की मीच अजून शिकतोय. त्याच्यामुळे मी सल्ला देणं, खरं तर मला तर म्हणजे नाही वाटत की मी काही याच्यामध्ये सांगावं, पण तरी एकच याच्यात थीम लाईन असेल की तुमचा पत्रकार म्हणून जर विशेषतः जर उल्लेख केला किंवा कोणी ह्या क्षेत्रात जो, त्याला एक किमान 5-6 क्षेत्रातले, मग ते शिक्षण असेल, पर्यटन असेल, बँकिंग असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवरचं एकतर ज्ञान आणि वाचन
ज्ञान नाही म्हणणार, किमान वाचन तरी हवं, किमान त्या गोष्टीतला संदर्भ तुम्हाला घेता आला पाहिजे. एक. दुसरं, त्या क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांची तुमची ओळख हवी. 2. आणि तिसरं, जसं म्हटलं मी, भाषा जितक्या येतील तितकं खूप छान, म्हणजे खूप छान पद्धतीने, म्हणजे आता जसं उदाहरणार्थ मी काम करताना मला मर्यादा येतात की नाही, मी या 3 भाषेच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. पण जर मला 4 भाषा, 5 भाषा, 6 भाषा किंवा मला ते जर आल्या असत्या कदाचित, किंवा आमच्याकडे ती टीम जर गॅदर झाली असती, तर त्या पद्धतीने अजून याला एक्सपान्शनला खूप स्कोप आहे. जे कंटेंट इज किंग हे जे हे तेव्हाही होतं जेव्हा प्रिंट मीडिया नंतर इलेक्ट्रॉनिक आला, तेव्हा खूप जण म्हटले की आता हे बंद होणार. हा सिनारिओ ट्रेंड सातत्यानं येतो की आता डिजिटल आहे तर प्रिंट पुन्हा बंद होणार. कोविडमध्ये पण मला नाही वाटत, त्याचा वाचक वर्ग मे बी फ्लक्च्युएट होऊ शकतो. त्याचं जे प्रिंट, म्हणजे आपण हे म्हणलं प्रिंट ऑर्डर कमी जास्त होऊ शकते, पण कोणतंच माध्यम बंद होईल किंवा जो चांगला कंटेंट दिल्यावर लोक शोधत येतील, असं मला प्रामाणिक मत आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्राशी लोकांशी ओळख, भाषा ज्ञान आणि ती मांडणी, म्हणजे बोली भाषा जर असेल तर अजून उत्तम. म्हणजे आता आमची याच्यावर नुकतीच जशी चर्चा झाली, आम्ही बोली भाषा जास्त वापरतो. आता हेल्थ सेगमेंटमध्ये मी बऱ्यापैकी काम करत असल्यामुळे तुम्ही ते मराठीमध्ये तुम्ही प्रॉपर शब्द नाही मांडणी करू शकत किंवा लोकांना समजत नाही. अशा वेळेस मग मला असं वाटतं की बोली भाषा, मग ते मराठीत मांडणी करा, हिंदीत करा, इंग्रजीत करा, पण ते बोली भाषेत लोकांना समजलं पाहिजे. म्हणजे भाषेचा उद्देश असतो की लोकांना समजणं आपण काय म्हणतोय, असं मला वाटतं. या 2-3 गोष्टींवर जरी काम झालं तरी याच्यामध्ये संधी बऱ्याच आहे. आणि जसं म्हटलं की क्लायंट बेस आपल्याला तयार करायला लागतो. याच्यामध्ये फिक्स असं पॅकेज किंवा स्ट्रक्चर नसतं. त्याच्यामुळं आपण ठरवून घ्यायला पाहिजे की आपण ब्लॉग चांगले लिहू शकतो, आर्टिकल चांगलं, जसं स्क्रिप्ट आपण छान लिहू शकतो, डॉक्युमेंटरीसाठी स्क्रिप्ट आपण लिहू शकतो, किंवा अजून पत्रांना कॉफी टेबल बुक असतील किंवा त्यांना कमर्शियल ऍड साठी कंटेंट लागतो, त्याच्यासाठी आपण छान लिहून देऊ शकतो. ही आयडेंटिटी आपण स्वतःतले स्किल ओळखून आपण त्या एका याला पिंच करत जर गेलो तर मग एक 2-3 सेगमेंट मध्ये 2 वर्षामध्ये आपण आपोआप डेव्हलप, असं मला वाटतं. नक्कीच सर. अभिजित हिरप सर, तुमच्याशी संवाद साधत असताना मला एक गोष्ट नक्की कळाली, ती म्हणजे तुमच्याकडे जर जिद्द असेल, मेहनत असेल, चिकाटी असेल, परिश्रम करायची तुमच्या अंगात जर ताकद असेल, त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला ओळखणं आधी अत्यंत गरजेचं आहे. की सर तुम्ही जरी विज्ञान शाखेमधून 12वी केली, पण पुढे तुमचा कल, तुमची आवड आणि तुमची रुची तुम्हाला कळलं की दुसऱ्या क्षेत्रात आहे, मग तिथे जाऊन सुद्धा तुम्ही त्याच्यामधलं जे बेसिक प्रोफेशनल नॉलेज आहे, MA केलं मराठवाडा युनिव्हर्सिटी कम्युनिकेशन आणि जर्नलिझम, म्हणजे ओळखा स्वतःला आणि करिअरची दिशा ठरवा आणि आत्मविश्वासाने उत्तुंग यश मिळवा. याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे अभिजित हिरप सर. सर, या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही विविध क्षेत्रातल्या अशा व्यावसायिकांच्या ऑनलाईन मुलाखती आठवड्यातनं 3 दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि गुरुवारी घेत असतो. यामुळे विद्यार्थ्यांना विविध व्यवसायांची एक ओळख होते. त्यासाठी ज्या लागणाऱ्या क्षमता आहेत, पात्रता आहेत, कामाचं जे काही स्वरूप आहे, त्यातल्या आव्हानं आहेत, संधी आहेत, व्यवसाय कौशल्य आहेत, इत्यादींची माहिती हे त्या क्षेत्रातल्या व्यक्ती ह्या त्यांच्या अनुभवाच्या आधारे सांगत असतात. जसे आज तुम्ही तुमचे अनेक अनुभव आमच्या बरोबर शेअर केले, ते करत असताना तुम्हाला आलेल्या अडचणींचा, आव्हानांचा तुम्ही कसा सामना केला, त्याच्यावर कशी मात केली, पुन्हा कशी उंच भरारी केली, ही तुमचा हा जो करिअरचा प्रवास तुम्ही आमच्यावर इथे शेअर केलात, हा आज महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले, ग्रामीण भागापासून शहरी भागातले सगळे विद्यार्थी त्याच्यामधनं प्रेरित होऊन यातले खाचखळगे शिकणार आहेत. आणि त्यामुळे ही मुलाखत जी आपली आज झाली ती विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी ही नक्कीच खूप उपयोगाची असणार आहे. अभिप्रायासाठी ईमेल आयडी आहे raweb21@gmail.com. www.mahacariarportal.com या वेबसाईटचा उपयोग विद्यार्थ्यांनी करिअरचे विविध पर्याय शोधण्यासाठी करायचा आहे. अभिजित सर, पुन्हा एकदा प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमामध्ये मी आपलं मनपूर्वक आभार मानते आणि तुमच्या पुढच्या करिअरच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद.